खरं तर एवढे मोठे महानुभाव तुमच्या समोर आता वक्तव्य करून गेले आणि त्यांच्या समोर मी काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्नच आहे. खरं तर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले जे महापुरुष आहे यांचा इतिहास खरंच आपण विसरत चाललो आहे. खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा आपला एक इतिहास आहे. खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला आपण आपल्या महापुरुषांचा इतिहास विसरत चाललो त्या वेळेला आपल्यावर परकीय आक्रमण असतील किंवा आता या दोन्ही महानुभावांनी जसं सांगितलं की आपल्याला शिक्षणाचा अधिकार व्यवस्थित मिळत नाही, शासकीय सुविधा आपल्या बाजूने नाही, खरं तर आपले आधारस्तंभ आपल्या बाजूने नाही. इथे बरेच पत्रकारही बसले असतील. मी त्यांनाही सांगू इच्छितो की काही पत्रकार लोक चांगले आहेत, चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, पण असे काही पत्रकार लोक आहेत ते पैशाच्या पोटी बातम्या या उलटपुलट करून लोकांपुढे मांडण्याचं काम करते. खरं तर ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठेंनी विधानसभेवर मोर्चा काढला होता आणि अण्णाभाऊ साठे म्हणत होते की ये आजादी झूठी है, देश की जनता अभी भूकी है. त्यांचं असं वाक्य होतं की इथली न्याय व्यवस्था काही काळांची रखेल झाली, ती संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडायच्या, कारण इथली न्याय व्यवस्था आपले अधिकार, आपले हक्क, आपली सर्व संस्कृती हे मातीमोल करण्याचं काम सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारचं चालू आहे. छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा जर ज्याचा हात लागला त्याचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन सरकार काम करत आहे, पण त्यांच्या विचारावरती सरकार काम करत नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची आहे. खऱ्या अर्थानं मुझे जालिम के तरफदार नहीं लिख सकते, कम से कम वो मुझे गद्दार तो नहीं लिख सकते. जान हथेली पर लेकर बोल रहे हैं जो सच, उसे इस देश के अखबार भी नहीं लिख सकते, उसे इस देश के अखबार भी नहीं लिख सकते. ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परिस्थिती चालू आहे. या दोन्ही व्यक्तींनी आरोग्य असेल किंवा अनेक अडचणी आपल्याला काम करत असताना या वरुड मध्ये असेल. आता सर्वात आधी आपलं गाव जर आपण सुजलाम सुफलाम केलं तर गाव सुजलाम सुफलाम झाल्यानंतरच आपला विदर्भ, आपला महाराष्ट्र, आपला देश हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज या ठिकाणी या ब्रिक्स मानवाधिकार मिशनचं जे काही पदग्रहण सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की मी चांगल्या पद्धतीनं वक्तव्य करू शकतो, बोलू शकतो, तर मला जी जबाबदारी आपण द्याल, कारण एका कवीने असं म्हटलंय की शतेषु जयते शूर सहस्त्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्त्रेषु. म्हणजे एक बोलणारा माणूस, एक आपलं मत मांडणारा माणूस हा 10 लाखाच्या बरोबर असतील. म्हणून आपण आपले मत, आपले अधिकार रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करून आंदोलनाच्या माध्यमातून समोर आलो पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. आणि माझ्यासारखे अनेक तरुण, मी तसा संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतो, पण राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटना हे न बघता ब्रिक्स मानवाधिकार मिशन मध्ये मला जोडण्याचं म्हणजे एक इच्छा आहे आणि त्या इच्छेपोटी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि ताकदीनं मानवाच्या अधिकारासाठी, मानवाच्या हक्कासाठी मी सातत्यानं काम करत राहू आणि माझ्यासारखे असंख्य माझे मित्र संघटित करून ब्रिक्स मानवाधिकार मिशन मानव प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल ह्या सातत्यानं प्रयत्न करत राहील. माझं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.